रेड बेल पेपर झुकिनी पास्ता बनवणार आहोत। हे बघा, हे अशा पद्धतीने आपण सगळी तयारी केली आहे। पण मीठ टाकले, आता थोडंसं तेल टाकूया। हा आपला ओटीजी आहे, तर ओटीजी मध्ये आपल्याला बेक करायचं आहे, खाली ठेवायचं। आपण सेटिंग बघूया। 200 डिग्री सेल्सिअस वरती हिचं जे हा वाला ऑप्शन आहे, दोन्ही फॅन आणि दोन्ही रॉड चालू राहतील आणि ह्याच्यामधला आपण 15 मिनिटे तर एवढा वेळ बेक करून घेणार आहोत। हे बघा, सगळं बेक झालेलं आहे, तर आता आपण ते बंद करू शकतो। बेक करून झालेलं आहे। आता टोमॅटोचे आणि लसणाचे सालपट आपण काढून घेणार आहोत। सहजपणे बेक झाल्यानंतर ते निघतात। सगळ्याचं सालपट काढून घेतलेला आहे। आता आपण ह्याला मिक्सर जारमध्ये ब्लेंड करून घेऊया। आता आपण पास्ता बॉईल करून घेणार आहोत। त्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून पास्ता एकमेकांना चिकटणार नाही। पाणी उकळत आहे। आता यामध्ये आपण पास्ता टाकूया। माझ्याकडे हा पेने पास्ता आहे टाटाचा, तर हा आपण बॉईल करून घेऊया। झुकिनी आणि गाजर राहतं, तर हे पण आपण चिरून घेऊया। झुकिनी आणि गाजर कट करून झालं आहे। आता आपण त्याला रोस्ट करून घेऊया। हे तूप गरम झालं आहे, त्याच्यामध्ये आपण ते भाजून घेऊया। भाजताना ह्याच्यामध्ये मीठ वगैरे घालायचं नाहीये, कारण ह्या झुकिनीमध्ये खूप पाणी असतं। मीठ घातल्या याला पाणी सुटेल, तर ते नको आहे आपल्याला। असं शिजवायचं आहे। जेव्हा हे शिजत येईल त्याच्यानंतर आपण मीठ घालूया। शिजत आलेली आहे भाजी, आता ह्यामध्ये मीठ घालूया। आता ह्याच्यामध्ये आपण ही जी पेस्ट केली आहे ती टाकायची आहे सगळी। पास्ता शिजलेला आहे, तर आपण पास्ता ह्यामध्ये टाकूया गाळून। ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स्ड हर्ब्स किंवा ओरिगॅनो, बेसिल हे हर्ब्स घालून आपण हा पास्ता बनवू शकतो। हा पास्ता खूप टेस्टी लागतो, एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा कसा बनलाय ते, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।